शुभू, हा साहेब. मानलं तुला. मला इथे का बोलवलंस ते कळलं. हो नाही साहेब, तसं काहीच नाही. ते माझ्यापासून काही लपत नाही बाळा. इतकेच पांढरे झालेत राजकारणात एवढी वर्ष. किती पावसाळे पाहिलेत मी. होय साहेब, पण साहेबांनी तेवढं ते घाबरू नकोस, नाही सांगणार. पण त्याचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. त्याचं त्याच्या मुलीचं कसं नातं आहे याची कल्पना होती मला. पण तू आज इथे बोलावल्यामुळे खूप गोष्टी लक्षात आल्या माझ्या. पण एक सांगतो, मी इथे आज आलो नसतो ना तर श्रावणीच्या हातून झेंडावंदन झालंच नसतं. खरंय साहेब. ते तुला काय वाटतं, मी श्रावणीबद्दल विश्वंभर साहेबांशी बोलू? नको साहेब, बापलेकीचे नातं आहे, सोडतील त्यांच्या परीने. तुम्हाला खरं सांगू साहेब, जरी आमचे साहेब दाखवत नसले ना तरी यातून जीव आहे साहेबांचा मॅडमांवर. ते कसं आहे, पाप नाळासारखं असते, वरनं कडक आणि आतनं पाणी गोड. तसा आहे साहेबांचा राग. साहेब खरं सांगू, आज ना उद्या साहेब लेकीला जवळ करतीलच. तुम्ही बघा. इतकी महत्वाची गोष्ट एकदम सोप्या आणि साध्या शब्दात सांगितलीस. धन्यवाद साहेब. आणि साहेब, तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन आलात, खरंच धन्यवाद. आज ना खऱ्या अर्थाने लाडकी मुलगी योजनेचं लोकार्पण झालं. होय साहेब. अरे होय साहेब काय, तुझ्यामुळे. त्या वाघाला घाबरवायचं असेल ना तर एक मोठं जनावर आलं पाहिजे तिथं. हत्ती. हत्ती त्याच्या पुढे आला म्हणून समज. आणि त्या हत्तीनं त्याचं सोंड काढलं आणि मोठ्यानं चित्कार मारला. आणि मग तो वाघ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीव मोठी घेऊन पडल की आपोआप ती मांजर सुटल त्या संकटातनं. आई, खरंच थँक्यू ग. आज तुझ्यामुळे श्रावणी मॅडमांची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली आणि हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आला. ये बेटा, नमस्कार. खुश राहा. बस इकडे, बस ये.